नमस्कार, जय शिवराय. स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं वास्तव्य असलेला आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गडिंग्लज तालुक्यातील सामानगड आणि या सामानगडासंदर्भातला हा व्हिडिओ आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या ठिकाणी गड संवर्धनाचं काम निरंतर सुरू आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सोशल मीडिया पेजवर देखील आपण त्या सगळ्या अपडेट बघतोय. पण परवा एक अपडेट बघितली आणि खूप वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की सामानगडच्या विद्रुपीकरणाचं काम सुरू आहे. सध्या इथं बघितल्यानंतर आम्हाला कळलं की सामानगडच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. या रेस्ट हाऊसच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. झेंडा बुरुज जिथं आहे तिथं बऱ्यापैकी सुशोभीकरण सुरू आहे, कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. स्थानिक दुर्गवीरांनी एक पोस्ट अशी टाकली होती की हे जे काम सुरू आहे त्याची दिशा कशी असणार आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे आणि ते जर योग्य नसेल, गडाला त्याच्यापासून काही इजा होणार असेल, ऐतिहासिक वास्तूंना इजा होणार असेल तर ते काम आम्हाला अजिबात मान्य नाही. हे काम तात्काळ थांबावं आणि ते थांबवलं गेलं नाही तर आम्ही 15 ऑगस्ट दिवशी या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असा इशारा दुर्गवीरने दिला आहे. आणि हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर माझ्यासोबत आहेत कैलास परीड, जे दुर्गवीरचे तालुका अध्यक्ष आहेत. तर आपण त्यांना विचारूया की इथले नेमके प्रॉब्लेम काय आहेत. नमस्कार, माझं नाव कैलास परीड. मी गेली 10 वर्ष किल्ले श्री सामानगडाचं गड संवर्धन करतोय. तर गेल्या 10 वर्षात बऱ्याचशा गोष्टी आम्ही शोधून काढलेल्या आहेत. म्हणजे जसं की महादरवाजा जर तुम्ही नोपूर साईडचा बघितला तर तो पूर्णपणे लुप्त झाला होता. तर तो सुद्धा शोधून काढलेला आहे आणि 16 फूट त्याचं उत्खनन करून त्याचं उत्खनन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता 10 वर्षामध्ये 7 कमान विहिरीचा गाळ काढलेला आहे, दारू क्वार्टर स्वच्छ केलेले आहेत, धान्याचे पेव स्वच्छ केलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टीची म्हणजे स्वच्छता वगैरे केलेली आहे. तटबंदी जर तुम्ही बघू शकताय बऱ्याच ठिकाणी ढासळलेली आहे. तर ती ढासळलेली तटबंदी सुद्धा जुन्या पद्धतीनं आम्ही बसवलेली आहे. तर तुम्ही खाली जर बघू शकला होता ना तर ते जुन्या पद्धतीनं आहे तर स्ट्रक्चर आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतो. फक्त माती आणि दगड ह्याच्यामध्ये वापरतो. तर कोणत्याही प्रकारचा कॉन्क्रिटीकरणाचा ह्याच्यामध्ये विषय नाही. जे काय आहे ते गडाचं गड पण जुन्या पद्धतीनं कसं टिकवता येईल याकडे आम्ही गेली 10 वर्ष प्रयत्न करत आहोत. पण आता जे काम सुरू आहे, ज्याला मी परवा पोस्ट बघितली, त्याच्यातनं विरोध दिसला किंवा दुर्गवीरांना विश्वासात न घेता हे काम चाललंय किंवा कुठलाही अभ्यास न करता काम चाललं, तर ह्याच्याबद्दल काय बोलतो. ते गेल्या त्यांनी मागच्या वेळेला आम्हाला बोलले होते की असं असं काम करणार आहे. पण त्यांनी सांगितलं होतं की गडाचे जे बाग बगीचे आहे आणि ते ड्रॉमेटरी हॉल आहे वगैरे आहेत त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था त्यांनी त्याच्यातून हे करण्याचा प्रयत्न करणार होते. पण तसं सांगितलं त्यांनी वेगळंच आणि आता करतात वेगळं. आता जवळजवळ गडावर आपला जो मेन दरवाजा आहे गेट पासून तिथून त्यांनी जवळजवळ 2 फुटाची भर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये खाली कॉन्क्रिटीकरण करलेलं आहे आणि त्याच्यावर फरशा बसवलेल्या आहेत. बरं ते करून त्याच्यावर त्याची धर सुद्धा भरलेली नाही व्यवस्थित. कशा पाहिजे तशा पद्धतीने त्याचं सिमेंटीकरण केलेलं आहे आणि वाटल तसा तो रस्ता तयार केलेला आहे. तिथं तुम्ही जाऊन तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने त्यांनी काम केलंय. ते एकदम चुकीचं काम आहे. कारण आम्ही आता जुन्या वस्तू उजेडात आणतोय आणि ते लोक गडावर भर टाकतात. याचा अर्थ काय व्हायला लागलाय की गडाचं गडपण टिकवतात हे की आम्ही टिकवतो हे आम्हाला आता समजत नाही. त्यामुळे त्यांना विनंती आहे की त्यांनी ते आत्ताच काम थांबावं. कारण अशा पद्धतीने जर भर टाकत गेले ना एक दिवस गडाची तटबंदी ही खाली राहील आणि त्यांचं काम आहे ते पूर्ण वर राहील आणि जुना अवशेष हे असंच जमिनीखाली मुजून जाईल. जो गडाचा इतिहास आहे ना तो दबला जाईल. त्यासाठी त्यांनी ते आत्ताच काम थांबवणं गरजेचं. 15 पुरातत्व विभागाकडे हा सध्या गड गेलेला आहे. पण त्यांनी वेळेकडे इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जुन्या ज्या काही वस्तू आहेत त्या पुन्हा दबल्या जात आहेत त्यांच्या कॉन्क्रिटीकरण करणं सिमेंटीकरण करण्यामुळे. त्यामुळे पुरातत्व विभागाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांनी याकडे कळकळीनं लक्ष देणं गरजेचं आहे. जर असं झालं नाही तर उद्या भविष्यात सर्व वास्तू ज्या आहेत त्या जुन्या वास्तू त्या पूर्णपणे जमिनीखाली गाडल्या जातील आणि त्यानंतर पुरातत्व विभाग इथं काहीही काम करू शकणार नाही. कारण जुन्या एकदा वास्तू जर जमिनीखाली गाडल्या गेल्या तर त्याचं उत्खनन करणं हे आमच्यासाठी सुद्धा अशक्य आहे आणि पुरातत्व विभागाला सुद्धा अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर असं जर झालं नाही तर 15 ऑगस्ट रोजी आम्ही आंदोलनाला उभं राहू. तर स्थानिक जे काम करणारे दुर्गवीर संस्था आहे, त्यांचे जे दुर्गवीर आहेत पदाधिकारी आहेत, तर त्यांचं एकच म्हणणं आहे की गडाचं पावित्र्य अबाधित राहिलं पाहिजे. गडाचा जो इतिहास आहे तो नैसर्गिकरित्या जपला गेला पाहिजे, कॉन्क्रिटीकरण होता कामा नये. पण आता ज्यांच्या माध्यमातून हे काम सुरू झालेलं आहे किंवा सदर काम कशा पद्धतीनं सुरू झालेलं आहे किंवा ते पुढं कंप्लीट होणार आहे हे आपण ज्यांनी काम आणलंय तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तर माझ्यासोबत आहेत चिंचेवाडी गावच्या सरपंच राजश्री घेवडे मॅडम. मॅडम, गडावरती जे काम सुरू आहे तर त्या संदर्भात काय सांगाल. गडावर जे काम चालू आहे ते सुशोभीकरणासाठी
व विहिरींसाठी रस्ते तयार करण्यासाठी किंवा तिथं असणाऱ्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्यांची मोडतोड न करता ज्या ज्या गोष्टींसाठी NOC भेटले आहे त्या गोष्टींची कामं पूर्ण करण्यासाठी सुरू आहे. आता NOC आपण पुरातत्व विभागाची NOC घेतलेली आहे का? आम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरना NOC घेण्यासाठी सांगितलं होतं, मग त्यांनी घेतली असणार. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना बंधन घालून दिलेलं आहे की बाबा तुम्ही ह्या ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही चौकशी केली नाही का बाबा तुम्ही NOC घेतले की नाही त्याची? त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत आम्ही. अच्छा, पण आता मला वाटतं की प्रेक्षकांनी ती पोस्ट बघितली आहे की त्यांनी काम चालू केलं आणि ऑलरेडी तो गड संरक्षित होण्याच्या मार्गावरती आहे. संरक्षित गड तो होणार आहे आणि अशा परिस्थितीत कॉन्क्रिटी करून त्याच्यावरती चिरे लावून जर ते भर टाकली तर मग पुरातत्व विभाग येऊन नंतर तिथं काय करणार? तर ह्या अनुषंगानं तुम्ही त्यांना काय विचारलंय का किंवा त्यांना काय सांगितलंय का हे काम थांबवा किंवा अशा पद्धतीने काम करू नका? हो, सांगितलंय त्यांना की असं काम चालणार नाही, आपल्याला जे जे आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणेच करत जाऊ. नक्की सरपंचांचं पण हेच म्हणणं आहे की गडाला किंवा तिथल्या पावित्र्याला किंवा जे गडाचं जे गडपण आहे ऐतिहासिक, जसं मॅडम सुरुवातीला म्हणाले की कुठल्याही वस्तूला ऐतिहासिक वस्तूला धक्का न लावता त्यांना ते काम करायचं आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट कळत चालली की त्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांचीही कुठली NOC त्यांनी घेतलेली नाही. तर अशा पद्धतीने काम सुरू आहे. तर कॉन्ट्रॅक्टर जे आहेत या कामाचे, तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे किंवा पुढे कशा पद्धतीने काम सुरू राहणार आहे. तर सामनगडावरती जे काम सुरू आहे त्या संदर्भात आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. दुर्गवीरांची प्रतिक्रिया घेतलेली आहे, सरपंचांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे, प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत असतील, तर ह्यांच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न केला. पण आज रविवार सुट्टी असल्यामुळे कोणी आपल्याला भेटलं नाही. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मी सकाळी 10 वाजल्यापासून ते आता साधारण 4:30 वाजत आलेले आहेत. त्यांची वाट बघत आम्ही थांबलोय, पण निपाणीपर्यंत आलो, इथपर्यंत आलो, तिथपर्यंत आलो, तर ते अद्याप पोहोचलेले नाहीत. तर त्यांची प्रतिक्रिया देखील सगळ्यात महत्वाची होती. पण या सगळ्या गोष्टीतून आम्हाला एक गोष्ट वाटते की गडावरती जे काम चाललेलं आहे तर त्याची योग्य दिशा ठरणं गरजेचं आहे. आणि दुर्गवीरांनी जो इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर हे काम थांबलं नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत, तर याची सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर आर्किओलॉजी डिपार्टमेंटची भूमिका यात सगळ्यात महत्वाची असणार आहे. तर पुढे काय होणार आहे हे आम्ही तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. पण हे काम जे सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंट करा. कॅमेरामॅन किसन धबालेसह मी अमोल देसाई, दख्खन मीडिया.